नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने एगलेस पॅनकेकची रेसिपी करणार आहोत. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे, त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी साहित्यात अगदी झटपट अशी होणारी आहे. मुलांच्या शॉर्ट रिसेसमध्ये देखील तुम्ही ही रेसिपी नक्की देऊ शकाल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप मैदा चाळणीने चाळून घेणार आहे. तर हे पॅनकेक एगलेस असल्यामुळे आपण यात अंड्याचा अजिबातच वापर करणार नाही आहोत. त्याचप्रमाणे तेल, तूप, बटर यात काहीही घालणार नाही आहोत. तरी देखील आपले पॅनकेक एकदम टेस्टी, फ्लफी आणि स्पंजी होतात. तर पाहू शकता आता या ठिकाणी मी 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. ही बेकिंग पावडर देखील आपण चाळणीमध्ये छान चाळून घेऊयात. त्याचप्रमाणे 2 चमचे पिठी साखर घालून घेऊयात. ही पिठी साखर मिक्सरमध्येच मी ग्राइंड केलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. तर इथं मी 2 चमचेच पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरही आपण छान चाळणीमध्ये चाळूनच घ्यायची आहे. तर पाहू शकताय आता यातच मी 1 चिमूटभर फक्त मीठ घालून घेते आहे. त्याचप्रमाणे 1 चमचाभर आपण मध घालून घ्यायचं आहे. मधामुळे अगदी पॅनकेक मस्त टेस्टी होतात आणि रंग देखील सुरेख येतो पॅनकेकला. त्याचप्रमाणे इथं मला 1 कप दूध लागणार आहे. थोडं दूध घालतच आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर. एकाच वेळेस जास्त दूध घालायचं नाही आहे. लागेल तसंच थोडं घालत आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर अगदी थोडंसं दूध शिल्लक आहे या ठिकाणी. तर पाहू शकताय अशा प्रकारे सगळ्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत. तर अशी रिबन कन्सिस्टन्सी व्हायला हवी. तर या ठिकाणी आपलं बॅटर तयार आहे. आता गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती मी हा छान तापवला आहे पॅन. आता 1-2 ड्रॉप्स फक्त तेलाचे घालून टिश्यू पेपरने आपण पॅन छान पुसून घेऊयात. कपड्याने देखील पुसला तरीही चालणार आहे. तर आता एखादं प्रमाण घ्यायचं आणि त्यानुसार किंवा पळीमध्ये किंवा मेजरमेंट कपामध्ये किंवा कुठल्याही एका याच्याने आपण हे पॅनकेक घालायचे आहेत. खूप स्प्रेड करायचे नाही आहे. ज्याप्रमाणे आपण डोसा स्प्रेड करतो तसं अजिबात करायचं नाही आहे. ते मस्त ॲटोमॅटिकच छान असे स्प्रेड होतात. तर पाहू शकताय वरून अशी जाळी आलेली आहे. आता अलगद साईडने आपण याच्या कडा उचलून घेऊयात आणि हा पॅनकेक आपण फ्लिप करून घेऊयात. अगदी सोपे आहेत करायला. तर पाहू शकताय दोन्ही साईडने असे छान हे 1 मिनिटभरासाठीच फक्त आपल्याला दोन्ही साईडने छान असे फ्लिप करून घ्यायचे आहेत. तर मस्त झालेला आहे पाहू शकताय पहिला पॅनकेक आपल्याला. अशाच प्रकारे सेम प्रोसेसने आपण दुसरे पॅनकेकही करून घेऊयात. तर पाहू शकताय या ठिकाणी आपण दुसरा पॅनकेकही पॅनमध्ये सोडलेला आहे. जाळी पाहू शकताय अगदी मस्त आलेली आहे. अगदी फ्लफी झालेले आहेत हे पॅनकेक आणि करायला तर अगदी सोपे आहेत. अगदी मजा येते. तर पाहू शकता अगदी भन्नाट जाळी आलेली आहे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे यात आपण तेल, तूप, बटर काहीही घातलेलं नाही आहे. अंडं देखील घातलेलं नाही आहे. तरी देखील हे आपले पॅनकेक खायलाही जबरदस्त लागतात आणि खरंच खूप फ्लफी झालेले आहेत पाहू शकताय. तर अशाच प्रकारे मी बाकीचे सेम प्रोसेसने हे सगळेच पॅनकेक करून घेते आहे. तर तुम्ही लहान मोठे कसेही हे पॅनकेक करू शकता. तर मुलांना शॉर्ट रिसेसमध्ये नक्की वीकमध्ये एकदा तरी ही रेसिपी व्हायलाच पाहिजे मुलांसाठी. मुलं नक्कीच आवडीने टिफिन खाऊन येतील. तर पाहू शकताय या ठिकाणी ऑलमोस्ट आपले पॅनकेक होत आलेले आहेत. जवळपास या बॅटरमध्ये माझे 5 पॅनकेक झालेले आहेत. जर अगदी छोटे करणार असतील तर यापेक्षाही थोडे जास्त होतील तुमचे पॅनकेक. तर पाहू शकताय दिसायलाही खूप मस्त दिसत आहेत
रंग देखील सुरेख आलेला आहे आणि अगदी झटपट होतात. तर पाहू शकता या ठिकाणी 5 पॅनकेक इथं माझे तयार झालेले आहेत. तर खरंच आजची रेसिपी खरंच खूप सोपी आहे. तर पाहू शकताय मी एक पॅनकेक तुम्हाला हातात घेऊन दाखवतेय. केवढा स्पॉन्जीनेस आलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊयात आणि याच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मध लावू शकता किंवा मुलांना चॉकलेट सिरप खूप आवडतं, तर ते लावून घ्यायचं. त्याच्यावरती दुसरा पॅनकेक ठेवायचा. त्याचप्रमाणे असे करता तुम्ही एकावर एक लेयर्स देऊ शकता. यावरती मी मध स्प्रेड करून घेतेय आणि वरून चॉकलेट सिरपही अथर्वने आणखीन टाकलेला आहे. तर पाहू शकताय अगदी भन्नाट दिसत आहेत हे पॅनकेक. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी नक्की हे ट्राय करून पहा. नक्कीच रेसिपी तुम्हाला आवडेल. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.